पुन्हा ब्रह्मदेव चिंतातुर झाले. ऐका, आणि मग ब्रह्मदेवानं काय केलं महाराज, ब्रह्मदेव चिंता करत असतानाच ब्रह्मदेवाला शिंक आली आणि त्या शिंकेतून एक अंगठ्या एवढं वराह बाहेर पडलं आणि त्या अंगठ्या एवढं वराह आकाशात गेलं आणि आकाशा एवढं झालं. का झालं महाराज? कारण त्या आधी भगवंताने आपल्या उजव्या बाहूतून आणि डाव्या बाहूतून एक पुरुष आणि एक स्त्री निर्माण केली. त्या स्त्री पुरुषाचं नाव आहे मनु आणि शतरूपा. थोडं नीट ऐका. आणि त्या मनु आणि शतरूपेला सांगितलं की तुम्ही प्रजेची उत्पत्ती करा. त्यावेळेला त्या मनु आणि शतरूपेने सांगितलं, अहो मी तुमच्या आदेशाचं पालन करू, प्रजेची उत्पत्ती करू, पण आम्हाला राहायला जागा पाहिजे ना, जमीन पाहिजे, पृथ्वी पाहिजे. त्या ब्रह्मदेवानं पाहिलं की ही पृथ्वी पाण्याच्या खाली आहे, हिला वर आणलं पाहिजे. मनु आणि शतरूपेने तपश्चर्या केली पाहिजे आणि मग प्रजेची उत्पत्ती होईल. असा विचार करत असतानाच ब्रह्मदेवाला शिंक आली आणि त्या शिंकेतून अंगठा एवढं वराह बाहेर पडलं. ते वराह आकाशात गेलं, आकाशा एवढं व्यापित झालं आणि त्यानं पाण्यामध्ये सूर मारला आणि तळाशी गेला. आपल्या दाढेवर त्यानं पृथ्वी घेतली आणि पृथ्वी घेऊन येत असताना जय विजयाचा पहिला अवतार हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, त्यापैकी त्या मंडलाचा अधिकारी हिरण्याक्ष होता. आणि त्या हिरण्याक्षाने वराह भगवंताला पाहिलं आणि दाढेवर पृथ्वी घेऊन येताना पाहिलं आणि त्यांच्यासाठी युद्धासाठी धावून गेला. 18 दिवस युद्ध चाललं, तुंबळ युद्ध झालं दोघांचं. शेवटी वराह भगवंताने एक चापट मारली महाराज, धाडकन पडला, गतप्राण झाला. हे हिरण्यकश्यपूने पाहिलं आणि हिरण्यकश्यपूला देवाचा राग आला. ऐका, आणि त्या वराह भगवंतानं ही पृथ्वी आपल्याकरता स्थापन केली. ऐका, आणि स्थापन केल्यानंतर त्या पृथ्वीवर मनु आणि शतरूपा राहू लागले. मग मला सांगा, या वराह भगवंताची कथा किती सुंदर आहे. कारण शुकदेव सांगता, राजन, त्यावेळची कथा आहे. कश्यपाला दिती, आदिती, धनु अशा 3 पत्न्या होत्या. आदिती पासून देवाची उत्पत्ती झाली. ऐका बरं का, आदिती पासून देवांची उत्पत्ती झाली, धनु पासून दानवांची उत्पत्ती झाली. आणि जी दिती होती का, ती निपुत्रिक होती, तिला संतान होत नव्हतं. म्हणून एक दिवशी सायंकाळच्या वेळेला कश्यप त्रिकाल संध्या करत असताना दिती काम विचारानं व्याकुळ झाली, कामानं तप्त झाली आणि कश्यपांकडे गेली आणि कश्यपांना पूजेतून उठवलं आणि तिनं सांगितली, माझी काम वासना पूर्ण करा. कश्यप म्हटले, अगं ही वेळ नाही आहे, ही सूर्यास्ताची वेळ आहे, त्रिकाल संध्येची वेळ आहे, ही काम भोगण्याची वेळ नाही आहे. पण कामाने भरलेली ती दिती कश्यपांना शेवटी पूजेतून उठावं लागलं. म्हणून माणसानं या 3 गोष्टींचा खूप सांभाळ केला पाहिजे. हा, काम, क्रोध, मद आणि मत्सर, या 3 गोष्टींचा माणसानं खूप सावधतेनं विचार केला पाहिजे. कारण कामानं कर्माचा नाश होतो, क्रोधानं ज्ञानाचा नाश होतो आणि लोभानं भक्तीचा नाश होत असतो. कामानं कशाचा नाश होतो? कर्माचा. आपण कर्म करतो ना, ज्ञानेश्वरी वाचतो, भागवत वाचतो, पूजा करतो, अन्नदान करतो, हे कर्मच आहे. पण आपल्या अंतःकरणामध्ये जर काम असला
तर त्या कर्माचा नाश होत असतो. क्रोधाने ज्ञानाचा नाश होतो आणि लोभाने भक्तीचा नाश होत असतो. म्हणून भक्ती करणाऱ्या माणसाने लोभापासून दूर राहावं. ज्ञान संपादन करणाऱ्या माणसाने क्रोधापासून लांब राहावं आणि चांगलं कर्म करणाऱ्या माणसाने कामापासून लांब राहावं. छोड़ दे हर अवगुण हो, छोड़ दे हर अवगुण हो साधु, सुन भाई साधु, सुन ओ साधु, सुन भाई साधु, ओ साधु, सुन भाई साधु, सुन छोड़ दे हर अवगुण हो, छोड़ दे हर अवगुण हो साधु, सुन भाई साधु, सुन ओ साधु, सुन भाई साधु, सुन ओ साधु, सुन भाई साधु, सुन एक हाथ से देखकर दुनिया तुझे से ले लेती रे, तुझे से ले लेती. ऐसी है ये दुनिया साधो, रीत पे नैया लेती रे, रीत पे नैया लेती. दोनों रस्ते तेरे आगे, दोनों रस्ते तेरे आगे, इनमें से एक चुन ओ साधु, सुन भाई साधु, ओ साधु, सुन भाई साधु, सुन ओ साधु, सुन भाई साधु, म्हणून साधू महात्म्याने जीवाने संसारिकाने कामापासून क्रोधापासून लोभापासून लांब राहावं. कामेन कर्मणा स्यात् क्रोधेन ज्ञाननाशनम लोभेन भक्तिना स्यात् तस्मादेतं त्रयं त्यजेत्. प्रत्येक माणसानं या तीन गोष्टीचा त्याग नेहमी करावा, कामाचा, क्रोधाचा आणि लोभाचा. ऐका ना हो, ज्ञानोबा फार सुंदर सांगतात. हा? हे तिन्ही जावा जागती तयावरी निकयाची प्राप्ती, माझे कानन ऐकती देवही मने. काम क्रोध सदा लोभस तस्माते त्रयम जगे. या तीन गोष्टीचा माणसाने नेहमी त्याग केला पाहिजे. म्हणून तरुणांनी कामापासून लांब राहिलं पाहिजे, क्रोधापासून लांब राहिलं पाहिजे, लोभापासून लांब राहिलं पाहिजे. काम वासनेमुळे अनेक तरुण आपलं तारुण्य गमावून बसलेले आहे. म्हणून कामापासून लांब राहा. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतास, अरे भल्या भल्याची आबरू घेतो हे भय नाही त्यासी. अरे कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी, कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी, कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी. भल्या भल्याची आबरू घेतो भय नाही त्यासी, भल्या भल्याची आबरू घेतो भय नाही त्याची, हे भय नाही त्यासी. क्रोधाची बहुताल घेऊन फिराला त्यासी, क्रोधाची बहुताल घेऊन फिराला त्यासी, क्रोधाची बहुताल घेऊन फिराला त्यासी. म्हणून कामापासून लोभापासून दूर राहिलं पाहिजे, क्रोधापासून दूर राहिलं पाहिजे. शेवटी ऐकलं नाही महाराज दितीनं. कश्यपांना पूजेतून उठावं लागलं आणि दितीचा काम शांत करावा लागला. काम
काम शांत केला दितीचा. पण महाराज कश्यप प्रसन्न नव्हते. प्रसन्न अवस्थेमध्ये त्यांनी आपल्या पत्नीला दितीला शाप दिला. भविष्यता जाठरा थम लोका सपाल श्रीचंडी मुहुरा कंद्रविदा. हे दीदी, यावेळी तू कामाची मागणी केली माझ्याकडे. तुला दोन आधम पुत्र होतील. ते दोन्ही आधम पुत्र अत्याचार करतील. भगवंत त्यांच्यावर रागावतील. अवतार धारण करून त्यांचा वध करतील असा शाप दिला. तेवढ्यामध्ये दितीचं काम शांत झाला आणि दितीनं शाप आणि ऐकलीन पश्चाताप झाला. ब्रह्म ते दितीच्या उदरामध्ये वाढू लागलं. वाढू लागलं. त्या दोघांना गर्भातून बाहेर येताच येईना. त्यांचा दुष्ट प्रभाव गर्भामध्ये वाढू लागला. प्रजेला देवांना सुद्धा त्रास जाणवू लागला. ब्रह्मदेवाकडे वार्ता गेली. ब्रह्मदेवाने त्यांचं सांत्वन केलं. नारायणाकडे गेले. नारायणाची स्तुती वंदना केली. नारायणाने देवाचं समाधान करून रवाना केलं. आणि दिती यथाकाळी प्रसूत झाली. सनत कुमारांनी जय विजयाला आसुर येऊन 3 वेळा जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला होता. आणि त्या आसुर योनीतला पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. आणि त्यात हिरण्याक्षाने वरा भगवंताशी युद्ध केलं. त्याच वरा भगवंताने अवतार धारण केला आणि हिरण्याक्षाचा वध केला. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंद हरे हरे. हरे गोविंदम बालमुकुंदम परमानंद हरे हरे. अशा प्रकारे वराह भगवंताने आपल्या दाढीवर पृथ्वीची स्थापना केली आणि नारायणाचं भजन केलं. म्हणून सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने हात वर करायचे आणि वराह भगवंताचा जय जयकार करायचा आहे. वराह भगवान की जय. आणि अशा प्रकारे महाराज ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे मनु आणि शत्रुपा
यांनी गोमती नदीच्या तीरावर 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येचं फळ मनुवा राजा आणि शतरूपेला 2 मुलं झाली. एकाचं नाव आहे उत्तानपाद, दुसऱ्याचं नाव आहे प्रियव्रत. 3 मुली झाल्या. पहिलीचं नाव आहे आकृती, देवहूती आणि प्रसूती. आणि तिथून मैथून सृष्टीला सुरुवात झाली. गोपाल कृष्ण भगवान की. तिथून मैथून सृष्टीला सुरुवात झाली. महाराज ब्रह्मदेवाने त्यावेळेला आपल्या छायेपासून कदर्माची निर्मिती केली. ऐका ना, हा वंश कसा वाढला, सृष्टी कशी वाढली. आपल्या छायेपासून कदर्मांची निर्मिती केली आणि कदर्मांना प्रजोत्पत्ती करण्यासाठी सांगितलं. म्हणून कदर्मांनी सरस्वती नदीच्या काठावर 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि एक दिवशी आकृती पुत्रिका धर्मानुसार आपल्या वडिलांना दिली. म्हणून राजाने शतरूपेनं. आणि ही जी देवहूती होती ना, ही देवहूती कदर्मांना देण्याचं ठरलं. इकडे नारद भगवान आले आणि मनुराजा सांगितलं, राजा तुझी मुलगी उपवर झाली, एक काम कर, कदर्मांना देऊन टाक. म्हणे कदर्म कुठं राहतात, म्हणे सरस्वती नदीच्या काठावर तपश्चर्या करतात. ऐका, खूप सुंदर आहे बरं का, खूप गोड आहे. सरस्वती नदीचा तो मंगल आश्रम, शम्यप्रास नावाचा आश्रम आहे तो. तिथे सतत पक्ष्यांचा चिलबिलाट, थंड झुळूक वारा, सगळीकडे सुगंध दरवळत असतो. सरस्वती जलोक सतत खळखळत असतो. आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये शम्यप्रास आश्रमामध्ये कदर्मांची साधना चालली आहे. इकडे मनु आणि शत्रुपेला सांगितलं, तुमची मुलगी उपवर झाली, कदर्मांना देऊन टाका, देवहूती. आणि इकडे कदर्मांना दिल्यानंतर नारद भगवान कदर्माकडे आले आणि कदर्मांना सांगितलं, कदर्म आजपासून 3 दिवसाने तुमच्याकडे राजा मनु आणि शत्रुपे आपल्या कन्येला घेऊन येईल, तिचा स्वीकार करा. लग्नाच्या गाठी या ब्रह्मदेवाने घातलेल्या असतात. हा, आता गाठी बांधायची गरजच नाही. आता कुठून गाठी बांधून आणतात काहीच कळत नाही भाऊ. ब्रह्मदेवाने सांगितलं, हे राजा तुझी मुलगी कदर्मांना दे. कदर्मांना सांगितलं, हे कदर्म तू मनुराजाची शतरूपेची मुलगी कर, देवहूती स्वीकार. खूप सुंदर आहे. कदर्मांना आनंद झाला. मनु आणि शत्रुप आपल्या देवहूतीला घेऊन निघाले सोन्याच्या रथामध्ये. 3 दिवस झाले, कदर्म आतुरतेने वाट पाहत आहेत. तेवढ्यामध्ये त्यांना लांबच घोड्यांच्या पायाचा धुराळा उडताना दिसला. त्यांच्या लक्षात आलं, अरे राजा येतोय आपल्या मुलीला घेऊन. आणि हळूहळू हळूहळू तो रथ कदर्मांच्या आश्रमाजवळ थांबला. कदर्मांनी राजाचं स्वागत केलं, राणीचं स्वागत केलं. त्यांना बसायला 3 आसनं टाकली. नीट ऐका जरा, 3 आसनं टाकली. पहिलं आसन राजानं स्वीकारलं, दुसरं आसन राणीनं स्वीकारलं, पण तिसरं आसन कोणाकरता होतं? होणाऱ्या भावी पत्नी करता होतं, देवहूती करता. पण देवहूतीने विचार केला, हे जे तिसरं आसन आहे माझ्या करताय, पण हे आसन कोणी टाकलंय? माझ्या होणाऱ्या मालकाने टाकलंय. कोण टाकलंय? माझ्या होणाऱ्या मालकाने टाकलंय. म्हणून मालकाने टाकलेल्या आसनावर मला बसण्याचा अधिकार, आणि मालकाने टाकलेल्या आसनाचा अपमान करण्याचा अधिकार मला नाही. म्हणून तिनं काय केलं महाराज,
त्या आसनाजवळ गेली, जमिनीवर बसली आणि त्या आसनाला हात लावला. म्हणजे हात लावला, आसनाचा स्वीकार केला आणि जमिनीवर बसली, म्हणजे मालकाने टाकलेल्या आसनावर बसली नाही. आता 90% अंथरूण कोण टाकतो? अय लासगाव, 90% अंथरूण कोण टाकतो? हा बंब्या. 90% अंथरुणा बंब्या टाकतो आता. आणि या बंब्याने टाकलेल्या अंथरुणावरही बंबी झोपते. तिला अजिबात लाज नाही. बरं, नुसतं अंथरुणापुरतं नाही मर्यादित महाराज. सकाळी उठल्यावर पहिले हा बंब्या उठतो, अंथरुण आवरतो, नंतर हा बंब्या बंब पेटवतो. बंब पेटवल्यानंतर हा स्वतः आंघोळ करतो बंबातलं पाणी घेऊन. आणि मग आंघोळ झाल्यावर तो तिथं जातो अंथरुणाकडे. जय देव जय देव. आणि म्हणतो उठा. मग ती उठते, हळूच ब्रश करते, हळूच आंघोळीला जाते. तोपर्यंत हा चहा ठेवतो. हिची आंघोळ होत नाही तोपर्यंत 2 कप चहा घेऊन येतो. पहिले बायकोला देतो, मग आपण घेतो. बायको चहा पित नाही तोपर्यंत हा किचन मध्ये जातो. पोहे भिजवतो, कांदे चिरतो, 2 प्लेटा पोहे तयार करतो. 1 प्लेट बायकोला देतो, 1 प्लेट तो खातो. बायको पोहे खात नाही तोपर्यंत पोह्याचे भांडे घासून टाकतो. मालकाचा सन्मान केला पाहिजे, पतिदेवाचा सन्मान केला पाहिजे. असं एका कधी सांगितलं, पतिदेवाचा सन्मान केला पाहिजे. ती बाई म्हणे महाराज पती बी तसाच पाहिजे म्हणे. पतीचा सन्मान करण्याकरता पतिदेवानं सुद्धा तसं सन्मानाने वागलं पाहिजे. तसं देवतीनं होणाऱ्या भावी मालकाने टाकलेलं आसन स्वीकारलं नाही, पण त्याचा अपमान सुद्धा केला नाही. जमिनीवर बसली आणि आसनावर हात ठेवून आसन स्वीकारलं. हे कदरमांनी पाहिलं आणि कदरमांच्या लक्षात आलं मुलगी अतिशय योग्य आहे. तेवढ्यामध्ये विचारलं, राजा माझ्याकडे येण्याचं कारण काय माहिती होतं? साक्षात ब्रह्मदेवानं सांगितलं होतं. अहो आमची मुलगी उपवर आहे. ब्रह्मदेवाने आम्हाला सांगितलंय की आमची मुलगी कदरमांना द्या, म्हणून ही मुलगी कदरमांना तुम्हाला द्यायला आलोय. आमच्या मुलीचं पाणीग्रहण करा, तिचा स्वीकार करा. मुलगी सुशील होती, सुंदर होती, विचारवंत होती, नीतीनं वागणार होती, अध्यात्माचा विचार घेऊन पुढे जाणारी होती, धर्मचारिणी होती, सहचारिणी होती, अतिशय सुंदर होती. कदरमाने तिला पाहिलं, मनोमन स्वीकारलं. पण स्वीकारल्यानंतर सांगितलं, राजा मी तुमच्या मुलीशी लग्न करेल, पण मला मुलगी कशी पाहिजे? तर मुलगी मला काम क्रीडेमध्ये रमणारी नको, तिच्या संगतीनं मला धर्माचरण करता आलं पाहिजे. मला अशी पत्नी हवी राजा. मला काम पत्नी नको, मला धर्मपत्नी पाहिजे. म्हणून धर्मपत्नी झालं पाहिजे, काम पत्नी नाही. ऐका, संसारामध्ये प्रवेश करणं एवढं सोपं नाही दादा. आपण संसारामध्ये का प्रवेश करतो? आपण आपल्या आई वडिलांच्या घरातून आपण दुसऱ्या कुळामध्ये जातो. कशा करता महाराज?
आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो त्या कुळाचा उद्धार करण्यासाठी सुद्धा आणि ज्या कुळामध्ये प्रवेश करणार आहोत आणि त्या कुळाचा सन्मान आणि उद्धार करण्याकरता आपण जाणार आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. हो, पण आज त्या गोष्टी दिसत नाही. आज सर्रास विचारलं जातं, लग्न करायला तयार आहे, शेती आहे का, घर आहे का, मुलगा एकटा आहे का, त्याला आई बाप आहेत का, मग काय मेले का? हा, ऐका ना, याच्याने संसाराची घडी बसणार नाही दादा. घरामध्ये बाप पाहिजे, घरामध्ये सासू पाहिजे, आई पाहिजे. ज्या घरामध्ये सासू आहे, ज्या घरामध्ये आई आहे, त्या घराकडे कुणाची वाकडी नजर करून पाहण्याची ताकद नाही दादा. आज घरामध्ये आई नाही, आज घरामध्ये सासरा नाही. त्याचा दुष्परिणाम काय आहे? आजच्या स्त्रिया, आजच्या सुना अरे उंबरटा ओलांडून अरे जे करू नये त्या मार्गाला जात आहेत दादा. फार वाईट परिस्थिती आहे. म्हणून श्रीमद भागवत कथेमध्ये आपलं लग्न होणार आहे. आपण संसाराच्या बंधनामध्ये जाणार आहोत. म्हणून आपल्यावर सुद्धा काही बंधनं येणार आहेत दादा. आणि त्या बंधनाचा स्वीकार करून आपल्याला जायचंय. म्हणून कदरमाने सांगितलं, मला काम नाशा करता लग्न करायचंय, मला काम विकासासाठी लग्न करायचं नाही. आई वडिलांनी मानवलेली आम्हाला मान्य आहे. पण राजाने 2 अटी सांगितल्या आणि तिसरी अट जेव्हा सांगितली, तिसरी अट अशी होती, हे राजा, तुझ्या मुलीशी मी लग्न करेल, पण एक मुलगा झाला की मी जंगलाच्या वाटेला निघून जाईल. असं म्हटल्यावर आई वडील घाबरले, थोडेसे धास्तावले. मुलीकडे पाहिलं आणि मुलीनं सांगितलं, बाबा काळजी करू नका, माझा होकार आहे. मुलगीचा होकार मिळाला आणि कन्यादान केलं. मुलगीला कदरमाच्या स्फूर्त केलं. मनुष्य रूपा निघून गेले आणि दोघांचा संसार सुरू झाला. कदर्म नित्यनेमानं साधना करायची आणि त्या साधनाला सहाय्य करायची देवती. सडा संमार्जन, सारून काढायची, रांगोळी काढायची, वस्त्र धुवायची, लाकडी गोळा करायची, चूल पेटवायची, स्वयंपाक करायची, फळं तोडून आणायची, फुलं तोडून आणायची, चंदन घासायची. ऐका, आणि आपल्या मालकाच्या साधनेला सहाय्य करायची. आणि जी मालकाच्या धर्म कार्याला सहाय्य करते तिलाच धर्मपत्नी म्हणत असतात. नीट ऐका. म्हणून आपल्या पत्नी व्हायचंय, धर्मपत्नी व्हायचंय का बायको व्हायचंय? बायको वेगळी, पत्नी वेगळी, धर्मपत्नी वेगळी. बायको तिला म्हणतात जी ऐकत नाही ती बायको. पत्नी पतीच्या मता अनुसरून या पतिव्रता. मालकाच्या एका शब्दाच्या पुढे जात नाही तिला पत्नी म्हणतात. आणि धर्मपत्नी तिला म्हणतात जी आपल्या मालकाच्या धर्माचरणाला सहाय्य करते तिला धर्मपत्नी म्हणतात. आपल्याला काय व्हायचंय विचार करा. आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे विचार करा. आणि त्यावेळी तिने विचार केला, धर्मपत्नी झाली, आपल्या मालकाला सहाय्य करायला लागली. असं करता करता महाराज सकाळचा सूर्य संध्याकाळी केव्हा मावळत होता कळत नव्हता. हो, कधर्म साधनेमध्ये लीन राहायचे आणि ती साधनेला सहाय्य करायची. असं करता करता 12 वर्ष निघून गेले. ती कृश झाली, ती कृश झाली. आणि ती कृश झाल्यानंतर महाराज तिच्या झटा झाल्या. एकच वस्त्र अंगावर तेच धुवून नेसायचं, साधू रूप साध्वी म्हणून जीवन जगायचं. आणि 12 वर्षांतर कदर्मांना जाग आली. कदर्मांनी एक दिवशी तिला जवळ बसवलं, तिचा हात हातात घेतला. 12 वर्षांनंतर महाराज, त्याला संयम म्हणतात. 12 वर्षानंतर हातात हात घेतला. जसा हातात हात, कदर्माने विचारलं, देवती तुला काय पाहिजे ते मागून घे, मी प्रसन्न झालो आहे. मालक प्रसन्न असेल ना, आपण जी इच्छा करू ते मिळेल दादा. पण मालक प्रसन्न पाहिजे. ए देवती मी प्रसन्न, तुला काय मागायचं ते माग. असं म्हटल्यावर तिनं सांगितलं, तुमच्या सासऱ्यांना तुम्ही वचन दिलं होतं तेवढं वचन पूर्ण करा. काय मागितलं?
काय वचन दिलं होतं? एक मुलगा झाला की मी वनगमन करेल. सासऱ्यांना दिलेला शब्द पाळा. आणि त्याच वेळेला महाराज कदरमांनी आपल्या आत्मसंयोगाने आपल्या धैर्याने एक विमान तयार केलं आणि सरस्वती नदीच्या काठावर असलेल्या नदीमध्ये त्या जलाशयामध्ये देवुतीला उतरवलं. देवुती त्या पाण्याच्या तळाशी गेली. तिथं आज एक सुंदर महाल तयार झाला. त्या महालामध्ये हजारो देवस्त्रिया दासी तयार झाल्या आणि महाराज तिच्या अंगाला उठणं लावू लागले, सुगंधित द्रव्य लावू लागले. तिची एक एक जट आणि त्या जटीतला एक एक केस मोकळा करू लागले. हो, तिच्या केशावर हो वनस्पती शिकाकाई लावू लागले. तिचं केस डोकं धुतलं, तिला सुंदर उठणं लावलं. ऐका, तिचं अंग स्वच्छ केलं. तिला एका तरुण मुलीसारखं तिचं सौंदर्य खुललं. तिला सुंदर वस्त्र दिली, सुंदर अलंकार दिले. तिला काजळ भरली, तिची भुवई सजवली, तिच्या कपाळाला कुंकू लावला, तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, तिच्या गळ्यामध्ये नवरत्नाचे हार दिले, सुंदर हातामध्ये मेखला दिली, पैंजण दिले पायामध्ये, हातामध्ये बांगड्या दिल्या. ऐका, नाकामध्ये सुंदर सोन्याची नथ दिली रत्नजडीत. इतकी सुंदर दिसायला लागली. तिच्यावर अंतर शिंपडलं, सुगंधी द्रव्य शिंपडलं. तिला सुंदर पंचपक्वानाचं अमृताचं भोजन खाऊ घातलं. तिच्या डोक्यामध्ये मोगऱ्याच्या फुलांचा गजरा माळला, तिचा भांग भरला, तिचा केस बहार केला. सुंदर देवती तयार झाली. 12 वर्षाची तपश्चर्या फळाला आली आणि कदर्म काठावर आले. विमान उभं केलं आणि त्या विमानामधून हो हात पुढे केला आणि देवतीला विमानात चढवलं. ते विमान आकाशात गेलं. 100 वर्ष ते आकाशामध्ये गिरट्या घालत राहिलं. ते सगळ्या सोयीनं युक्त होतं. तिथे मोठे मोठे सरोवर होते, तलाव होते, महाराज मोठे मोठे राजमहाल होते, अनेक दासदासी होत्या, पंचपक्वानाचं अमृताचं जेवण होतं. पशु पक्षी गुंजारव करत होते. मंद सुगंध असा सुगंध दरवळत होता. आणि अशा 100 वर्षाच्या प्रवासामध्ये हो त्यांचा प्रणय झाला, त्यांची कामक्रीडा झाली आणि त्या कामक्रीडेचा परिणाम त्यांना 9 मुली झाल्या. ऐका, आणि 9 मुली झाल्या. आणि 9 मुली झाल्यानंतर महाराज कदरमाने सांगितलं, देवती मी आता तुझा निरोप घेतो, मी वनगमन करतो. त्यावेळेला देवतीने सांगितलं, अहो तुम्ही शब्द बदलता. तुम्ही काय सांगितलं होतं तुमच्या सासऱ्यांना की एक मुलगा झाला की मी वनगमन करेल, पण एक नव्हे 9 कन्या, यांचं लग्न, यांचा संसार, यांची जबाबदारी कोण घेणार. आणि शेवटी माझ्यासाठी तुम्ही गेल्यानंतर माझ्या अंत्यसाठी एक मुलगा, वंशाचा दिवा मला पाहिजे असं म्हटल्यानंतर कदरमाने सांगितलं, काळजी करू नको, या 9 कन्यांचा मी विवाह लावून देतो. 9 कन्यांचा विवाह लावून दिला आणि पाहता पाहता शेवटी भगवंताच्या कृपेने एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे कपिल भगवान की जय. आणि अशा प्रकाराने मनु आणि शत्रुपेच्या पोटी आलेल्या 3 मुली आणि त्या 3 मुलींपैकी आकृती पुत्रिका धर्मानुसार दिली, देवती कदरमाला दिली. ऐका ना, आणि जी प्रसूती होती ना दादा, ती प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. ऐका, त्या दक्ष प्रजापतीला सती नावाची मुलगी झाली. ती मुलगी शंकराला दिली. आणि दक्ष प्रजापतीने एक दिवस ज्ञानसत्राचं आयोजन केलं, यज्ञाचं आयोजन केलं. सगळ्या राजे लोकांना आमंत्रण पाठवली, साधू संतांना आमंत्रण पाठवली, सगळ्या परिसरामध्ये आमंत्रण दिली. माझ्याकडे ज्ञानसत्राचं यज्ञाचं आयोजन आहे, आपण सर्वांनी यावं. आणि आपला जावाई म्हणून प्रमुख आमंत्रण शंकर भगवंताला दिलं. आणि काय सांगावं महाराज, त्या ज्ञानसत्राला शंकर भगवंताचं आगमन झालं. सगळे राजे लोक आपापल्या आसनावर बसले.
ब्रह्मदेव आपल्या आसनावर बसले. शंकर भगवंत अध्यक्ष होते. त्या घरचे जावई होते. दक्ष प्रजापतीचा जावई होता. आणि दक्ष प्रजापतीलाही त्याच्यासाठी मोठं सिंहासन बनवतं, मानाचं आसन बनवलं होतं. त्या आसनावर शंकर भगवान विराजमान झाले. पण ज्याच्या घरी कार्य होतं तो उशिरा आला, अहंकारात आला. माझ्या घरी ज्ञानसत्र आहे, माझ्या घरी यज्ञ आहे, म्हणून मी ताठात जाईल, मी उशिरा जाईल. या भावात तो दक्ष प्रजापती आला. दक्ष प्रजापती ज्या वेळेला यज्ञशाळेमध्ये आला त्यावेळेला ऐका, त्यावेळेला सगळ्यांनी उठून राजाला उत्थान दिलं. पण ब्रह्मदेवाने उत्थान दिलं नाही आणि शंकरानं उत्थान दिलं नाही. याचा राग दक्ष प्रजापतीला आला. हो, शंकराच्या सासऱ्याला आला. आणि दक्ष प्रजापती क्रोधायमान झाला. आणि दक्ष प्रजापती ताड 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 आपल्या जावयाला शिव्या देऊ लागला. हो, त्याचं वर्णन करू लागला. तू मुंडमाळा धारण करणारा, तू गळ्यामध्ये सर्प धारण करणारा, कमरेला वाघाचं कातड लावणारा, मेलेल्या माणसांची राख अंगाला भासणारा, असा तू स्मशानवासी माझा अपमान करतोस. ऐका, माझा अपमान करतोस. त्यावेळेला ताड 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 दक्ष प्रजापतीने शंकर भगवंताचा अपमान केला. ऐका, आणि दक्ष प्रजापती निघून गेला. तेवढ्यामध्ये नंदिकेश्वराला राग आला. आणि नंदिकेश्वराने यज्ञ मोडून टाकला. कुशांचे दात पडले आणि आपल्या मालकाचा त्याने अपमान केला. दक्ष प्रजापतीला शाप दिला, तुला कोणत्याही यज्ञामध्ये भाग घेता येणार नाही आणि तुझा शिरच्छेद होईल. आणि अशा प्रकारे दक्ष प्रजापतीला शिरच्छेद झाला. यज्ञ मोडला गेला. सगळे ब्राह्मण पळाले. आणि महाराज शंकर भगवान शांततेने आपल्या कैलास पर्वतावर नेऊन गेले आणि रामाचं भजन करायला लागले. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. आणि दक्ष प्रजापती शंकर भगवंताचा अपमान केलेला आहे. करी महादेव. नंदिकेश्वराने यज्ञ मोडलेला आहे. श्रीराम जय आणि शंकर भगवान कैलास पर्वतावर गेलेले आहेत. एका वटवृक्षाखाली बसलेले आहेत आणि शंकर भगवान प्रभू रामरायाचं भजन करतायत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. सदाशिव शिवपुरी, सदाशिव सदाशिव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. आणि शंकर भगवंत
कैलास पर्वतावर रामाचं भजन करत बसले आणि इकडे पुन्हा एकदा दक्ष प्रजापतीनं यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. पण आता नीट ऐका, आता यज्ञाचं आयोजन केलं, सगळ्यांना आमंत्रण पाठवली, पण दक्षा प्रजापतीनं आपल्या जावयाला आमंत्रण दिलं नाही. शंकर भगवंता का? माणूस देवाला केव्हा विसरतो? ज्या वेळेला माणसाकडे सत्ता, संपत्ती आणि शक्ती येते, त्यावेळेला मनुष्य देवाला विसरत असतो, उन्मत्तपणाने वागत असतो. दक्ष प्रजापतीकडे सत्ता होती, संपत्ती होती, शक्ती होती, आणि त्या शक्तीच्या जोरावर त्यानं यज्ञ केला, सगळ्यांना आमंत्रण पाठवली. पण दक्ष प्रजापतीनं आपल्या जावयाला शंकर भगवंताला आमंत्रण दिलं नाही. यज्ञाकडे दक्ष प्रजापतीच्या नगरीकडे आकाश मार्गाने सगळी विमानं वाहू लागली, आकाश मार्गाने जाऊ लागली. त्याच आकाश मार्गाने नारद भगवान चालले होते, आणि नारद भगवान तर कैलास पर्वतावरून चालले असताना नारदाच्या लक्षात आलं, अरे ज्याच्याकडे आपण ज्ञानसत्रा करता चाललोय त्याचा जवाई घरी भजन करतोय, अजून घरी भजन करतोय. म्हणून नारद भगवान कैलास पर्वतावर उतरले आणि शंकराच्या समोर उभे राहिले. नारायण नारायण. शंकर भगवंतानी डोळे उघडलेच नाही. त्याला माहिती आहे गिऱ्हाईक कशा करता आलं. नारदानं पाहिलं शंकर डोळे उघडत नाही, मग आपण मागच्या घरात जाऊ, किचन ओट्याकडे, आई साहेबांकडे. आणि म्हणून नारद भगवान स्वयंपाकगृहामध्ये गेले. नारायण नारायण. सती मातेनं पाहिलं नारद भगवान, या या या, आसन टाकलं, पाया पडली, पाद्यपूजा केली, आणि विचारलं, नारद भगवान का आलात, काय निमित्त, काय विशेष, काय येण्याचं योग आज आमच्या घरी? अहो तुम्हाला माहिती नाही? म्हणे नाही. म्हणे काय झालं? अहो काय झालं, काय विचारता? अहो तुमच्या वडिलांच्या घरी, दक्ष प्रजापतीच्या घरी ज्ञान सत्राचं आयोजन केलेलं आहे. बघा सगळी मंडळी चालली आहे, साधू संत ऋषी मुनी ओ राजर्षी महर्षी देवर्षी सगळे आपापल्या वाहनाने विमानाने चालले, आणि तुम्ही इथंच, तुमचे मालक सुद्धा बाहेर भजन करत बसले. अहो आम्हाला माहित नाही. ही बघा पत्रिका आली आहे मला. तुम्हाला सुद्धा अशी पत्रिका आली असेल ना भागवताची. अहो पण मला खरंच माहिती नाही ना माझ्या वडिलांकडे काय कार्यक्रम आहे. असं का? अहो मुद्दा मागच्या भांडणाचं कुरापत काढून कारण ठेवून शंकर भगवंतांना आलेली पत्रिका लपून ठेवली असेल, जरा विचारा. यानं लावली आग. नारदाचं कामच आहे आग लावणं. आणि सती माता बाहेर आली, शंकर भगवंताच्या समोर उभी राहिली. शंकर भगवंताने डोळे उघडले. काय म्हणता? अहो नारद आले, आणि नारद सांगतात माझ्या वडिलांच्या घरी, म्हणजे तुमच्या सासऱ्यांच्या घरी ज्ञानसत्राचं आयोजन केलेलं आहे. सगळी लोक बघा बघा बघा, जरा वर बघा, सगळे लोक आकाश मार्गाने माझ्या वडिलांच्या घरी कार्यक्रमाला चालले आहेत. नारदाला सुद्धा पत्रिका आली. हो बघा ही पत्रिका आली नारदाला. आपल्याला सुद्धा जावाई म्हणून पत्रिका पाठवली असेल. तुम्ही मुद्दा मागचं भांडण उकरून मनात ठेवून पत्रिका लपून ठेवली असेल. शंकर भगवान म्हटले त्यांनी आपल्याला पत्रिका पाठवली नाही, आपल्याला आमंत्रण नाही, निरोप नाही, फोन नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, ट्विटर नाही, इंस्टाग्राम नाही, कसंच आमंत्रण नाही.
असं होणारच नाही. माझे वडील मला आणि तुम्हाला आमंत्रण दिल्याशिवाय राहणारच नाही. हा अगं नाही ना, खरंच नाही ना, आमंत्रण दिलं. खोटं बोलता तुम्ही. सती मातेने शंकराला खोटं ठरवलं महाराज. ती म्हटलं मला काही माहिती नाही, माझ्या वडिलांच्या घरी कार्यक्रम आहे, मी जाणार. शंकर भगवंतांना सांगितलं अगं आपल्याला आमंत्रण नाही, जाऊ नको. अपमान करून घेऊ नको. पण ऐकलं नाही महाराज. मागच्या घरात गेली, बॅग भरली आणि निघाली लासगावला. निघाली महाराज दक्ष प्रजापतीकडे. इकडे शंकर भगवंतांनी पाहिलं ही काय ऐकणार आणि बाया काय ऐकतील. हा ऐकत नाही महाराज. निघाली महाराज बापाकडे. शंकर भगवंतांनी नंदिकेश्वराला बोलवलं. नंदिकेश्वर इकडे या. म्हणे काय ही कुंकुवाची डबी, या बांगड्या, ही शेवटची साडी चोळी घेऊन तुम्ही पाठीमाग जा. हा ऐका ना, चला सती माता या ना. आणि सती माता निघालेली आहे. दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये प्रवेश केलेला आहे. तेवढ्यामध्ये तिची आई समोर आलेली आहे. ती मायेनं थोडी पुढे धावत गेली पण पुन्हा थांबली. अरे ही इथं आली आहे पण आपल्या मालकानं यांना आमंत्रण दिलेलं नाही. सांगितलं बेटा तू का आली इथंच, तुला आमंत्रण नाहीये, तू परत जा. पण तिनं आईचं ऐकलं नाही. तिनं आईचं ऐकलं नाही. थांबा, तिनं आईचं ऐकलं नाही. ती त्या यज्ञशाळेमध्ये फिरू लागली आणि फिरता फिरता तिनं पाहिलं सगळ्यांची आसनं टांगलेली आहेत. सगळ्यांची आसनं लावलेली आहेत पण माझ्या मालकाचं आसन नाही लावलेलं आहे. तिला राग आला महाराज. पत्नी सगळा अपमान सहन करते पण पत्नी आपल्या मालकाचा अपमान कधीच सहन करत नाही. आणि जी आपल्या मालकाचा अपमान सहन करते तिला पत्नी म्हणून घेण्याचा अधिकार सुद्धा नाही झाला. म्हणून स्त्री सगळं सहन करते पण आपल्या मालकाचा अपमान सहन करणारी म्हणून नंदिकेश्वरा अरे तू हे सौभाग्याचं लेणं घेऊन जा. तिला माझा आसन दिसणार नाही, तिला अपमान वाटेल. ती कोत्या मनाची आहे, ती आपला जीव ठेवणार नाही. हा मला माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे. हो एवढा घेऊन जा. नंदिकेश्वर धारावर गेला आणि तेवढ्यामध्ये सती मातेला राग आला आणि सती मातेनं आपल्या मालकाचा आसन नाही, आपल्या मालकाचा अपमान झाला म्हणून तिनं त्या यज्ञामध्ये उडी मारली. आणि त्या यज्ञामध्ये ती समरस झाली. इकडे नंदिकेश्वरांनी पाहिलं आणि नंदिकेश्वरांनी पाहिलं आणि ही बातमी शंकर भगवंताला कैलास पर्वतावर कळाली. शंकर भगवंताने ऐका आपल्या जटेतली एक लट उपटली, जमिनीवर आपटली आणि त्या लटेतून 1000 हातांचा वीरभद्र तयार केला. आणि त्या वीरभद्राला सांगितलं तुझी मालकीन माझी पत्नी दक्ष प्रजापतीची मुलगी सती तिच्या यज्ञात गेली, त्या यज्ञाचा उध्वंस कर. वीरभद्र गेला, यज्ञाचा विध्वंस केला, अग्नी विझवला. हो पुषांचे दात पडले, दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केला. ऐका दक्ष प्रजापती धाड शिराबीन जमिनीवर पडला आणि पाहता पाहता इकडे शंकर भगवंत क्रोधायमान झाले. तिसरा डोळा उघडला, स्त्री हात हाकार मांडला. सगळे देव एकत्र आले. सगळ्या देवांनी शंकर भगवंताला प्रार्थना केली, हो शांत व्हा, शांत व्हा. तुमच्याशिवाय कोणता यज्ञ पूर्ण होत नाही. दक्ष प्रजापतीचा यज्ञ पूर्ण करा
आणि सती मातेला जीवदान द्या. असं म्हणत सगळ्या देवतांचं ऐकलं. शंकर भगवान दक्ष प्रजापतीच्या राजमहालामध्ये आले, यज्ञशाळेमध्ये आले, यज्ञ व्यवस्थित केला, अग्नी पेटवला. दक्ष प्रजापतीला शीर नव्हतं, त्याला बोकडाचं शीर लावलं आणि त्याच्याकडनं यज्ञ पूर्ण करून घेतला. आणि शंकर भगवान जटाकटाह संभ्रम भ्रम निलिंप निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्टपावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणम् धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरद्दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्त सिंधुर स्फुरत् वगुत्तरीय मेतुले मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरी. सगळी देवदेवता शंकर भगवान नमः शिवाय. शंकर भगवंताला शंकर भगवंताला विनंती. सदा शिवं भजाम्यहं सदा शिवं भजाम्यहं. ॐ नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शंकर भगवान शांत झाले. सगळ्या देवांची प्रार्थना स्वीकारलेली आहे. मोडलेला यज्ञ व्यवस्थित केलाय. उशाचे दात पडले होते पुन्हा आणलेले आहेत. अग्नी प्रज्वलित केलेला आहे. आणि पण यज्ञ यजमानाशिवाय पूर्ण होत नाही. पण यजमानाला शीर नाही, शीर धडा वेगळं झालेलं आहे. म्हणून शंकर भगवंतानी त्याला बोकडाचं रूप दिलं. ऐका. आणि त्यावेळेला त्याला यज्ञाला बसवलं. यज्ञ पूर्ण झाला आणि त्यावेळेला ब्राह्मण देवतांनी दक्ष प्रजापतीला तुपाच्या वाटीमध्ये तुपामध्ये आपलं मुख पाहायला सांगितलं. त्यावेळेला दक्ष प्रजापतीने आपलं मुख पाहिलं तर ते मुख बोकडाचं होतं. खाली मान घातली, पश्चाताप केला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि दक्ष प्रजापती शंकर भगवंतांना प्रसन्न शरण गेला. शंकर भगवंतांनी प्रसन्न झाले. का? शंकर भोळा आहे. शंकर भोला भाला रे, शंकर भोला भाला रे, शंकर भोला भाला रे, शंकर भोला भाला रे. शंकर भोला भाला रे, शंकर भोला भाला रे, शंकर भोला भाला रे, शंकर भोला भाला रे, शंकर भोला भाला रे. शंकर भोला भाला रे, जग का पालन वाला रे. शंकर भोला भाला रे, जग का पालन वाला रे. शंकर भोला भाला रे, जग का पालन वाला रे. शंकर भोला भाला रे, जग का पालन वाला रे. शंकर भोला भाला रे, शंकर भोला भाला रे. शंकर भोला भाला रे, शंकर भोला भाला रे. आणि शंकर भगवंत भोळ दैवत आहे. शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम. तया न बाधी क्रोधका. आणि असे भोळ दैवत शंकर दैवत दक्ष प्रजापतीला जिवंत केलं. त्याला बोकडाचं मुख दिलं. पश्चाताप झाला आणि तो शंकर भगवंताला शरण गेला. ऐका.
जो भगवंताला शरण गेला, ऐका, देव त्याला आपल्या शरणांगतीमध्ये घेत असतो आणि त्याचा उद्धार करत असतो. असं हे सतीसत्र सतीचरित्र आपण या ठिकाणी पाहिलंय. आणि जवळजवळ आपल्या कथेची वेळ संपुष्टात आलेली आहे. आपल्या कथेचा उद्याचा 4था दिवस. थोडंसं वेळेवर लया, वेळेवर कथेला सुरुवात करा. ही सर्वांना आयोजकांना नम्र विनंती. कथेच्या आधी काय करायचं ते नियोजन करा. नंतर कोणतंही नियोजन कथा सुरू झाल्यानंतर करायचं नाही. आधी सगळी व्यवस्था करा. 5 वाजेपासून थोडीशी इथं व्यवस्था करा, कारण उद्यापासून गर्दीचा ओघ वाढणार आहे, पाहुणे मंडळींचा ओघ वाढणार आहे. आणि पाहता पाहता उद्या भगवंताचं चरित्र भागवत कथेचं अजून आपण या ठिकाणी चिंतन मांडणार आहोत. सर्वजण गेल्या 2.5 तासापासून 2.25-3 तासापासून जवळजवळ या ठिकाणी विराजमान आहेत. ही भगवंताची लीला आहे. आणि चिरंजीव सागर आणि चिरंजीव सुखांक्षिणी हर्षदा यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं ही श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. येणाऱ्या 6 मे या दिवशी सकाळी 10 वाजता हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तोही भागवत कथेमध्येच आपण रुक्मिणी स्वयंवर हे राखून ठेवणार आहोत. रुक्मिणी स्वयंवर हे शेवटच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी रुक्मिणी स्वयंवरामध्येच सागर आणि हर्षदा यांचा विवाह सोहळा संपन्न होईल. अगदी वेळेमध्ये 9 वाजेला कथा सुरू होईल 6 मेला आणि 10 वाजेला लग्न सोहळा संपन्न होईल. तुमच्या समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे वेळेवर कार्यक्रम होईल. आणि म्हणून आज वरा भगवंत, कपिल भगवान, कदर्म आणि दक्ष प्रजापती, शंकर भगवान, सती माता यांचं दर्शन आणि यांचं चरित्र आपण या ठिकाणी पाहिलं. या चरित्राला सुंदर साथ आमचे विकास महाराज, आमचे यशोदीप महाराज, आदरणीय विलास महाराज शिर्डीकर, सुंदर असं नियोजन या ठिकाणी ते साथ करतायत. सुंदर अशी साऊंड व्यवस्था श्री एकविरा साऊंड, सौंदाणे, तालुका, जिल्हा धुळे. सुंदर अशी वेशभूषा जे साकारतायत ते हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वेशभूषाकार हेमंत महाराज गुरव, खोंडा मळीकर. आणि आजच्या वेशभूषेमध्ये ज्यांनी शंकराची भूमिका सादर केली ते याच घरातील श्री अजय पाटील चौधरी पाटील, अजय पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी रियाताई यांनी सुंदर अशी शंकर भगवंताची आणि सती मातेची वेशभूषा साकारली. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करायचं. आता आरती होईल. आरती झाल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घ्या. दर्शन केल्याशिवाय देवाला पाठ दाखवून कोणी जायचं नाही. लांबून दर्शन घ्यायचं आहे. आरतीच्या यजमानांनी पुढे यायचं आहे. आरतीच्या यजमानांनी आरती झाल्यानंतर वरती व्यासपीठावर येऊन पूजा करायची आहे, दर्शन घ्यायचं आहे. ही सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती. कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परिणे गाविले हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद करू ते मधुर फळ
करता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरम करुणा